नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 281वा, प्रकरण चाललंय 49वं, पारिष्कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 7 ते 9. प्रथम आपण 7वा दोहा ऐकूयात. हीरा परखे जो हरे, शब्द हे परखे साध. कबीर परखे साधु को, ताका मता अगाध. हीरा परखे जो हरे, शब्द हे परखे साध. कबीर परखे साधु को, ताका मता अगाध. हीरा परखे जो हरे, शब्द हे परखे साध. कबीर परखे साधु को, ताका मता अगाध. साध, साध म्हणजे साधू. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सराफ हिऱ्याची पारख करतो. विवेकी साधू, संत, सार असार यांची पारख करतात. कबीर अशा संतांची परीक्षा करतात ज्यांनी शब्दांची परीक्षा केलेली असते. सराफ हिऱ्याला बाह्य रूपावरून ओळखतो, पण संत शब्दांचं अंतरंग जाणून त्या मनुष्याची पारख करत असतात. सराफ आणि संत यांच्यामध्ये हा फरक आहे. त्यामुळे संतांच्या कसोटीला उतरतो तो मनुष्य हिऱ्यासारखाच अनमोल ठरतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. हीरा परखे तो जव्हेरी, अनसाधू शब्दास. कबीर पारखे संताना, मानी त्या वचनास. हीरा परखे तो जव्हेरी, अनसाधू शब्दास. कबीर पारखे संताना, मानी त्या वचनास. हीरा परखे तो जव्हेरी, अनसाधू शब्दास. कबीर पारखे संताना, मानी त्या वचनास. पुढचा 8वा दोहा ऐकूयात. हरि हीरा मन जो हरे, परखे निरखे हियले. लैलहार करे गहन में, ज्ञान चोट धन दे. हरि हीरा मन जो हरे, परखे निरखे हियले. लैलहार करे गहन में, ज्ञान चोट धन दे. हरि हीरा मन जो हरे, परखे निरखे हियले. लैलहार करे गहन में, ज्ञान चोट धन दे. भगवंत हिरा आहे आणि मन त्याची परीक्षा करणारे सराफ आहे. सराफ निरखून पारखून हिरा घेतो, त्याप्रमाणे मन पारख करून हिरा घेतो. पारख रूपी धन देऊन एकांतात ही देवघेव करावी. दुसऱ्याची मतं ऐकून परमात्म्याचे ग्रहण करता येत नाही. त्यासाठी स्वतः अनुभूती घेऊन परमात्म ज्ञानाचं ग्रहण केलं पाहिजे, असंच कबीर सांगत आहेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. हरि हीरा मन जो हरे, पारखे निरखून. एकांती ही देव घेव करी, ज्ञान धन देऊन. हरि हीरा मन जो हरे, पारखे निरखून. एकांती ही देव घेव करी, ज्ञान धन देऊन. हरि हीरा मन जो हरे,
पारखी निरखून एकांती हि देव घेव करी ज्ञान धन देऊन. पुढचा दोहा ऐकूयात 9वा. जो जैसा उन्मान का तैसा तासो बोल, पोता को गाहक नहीं हीरा गाठीन खोल. जो जैसा उन्मान का तैसा तासो बोल, पोता को गाहक नहीं हीरा गाठीन खोल. जो जैसा उन्मान का तैसा तासो बोल, पोता को गाहक नहीं हीरा गाठीन खोल. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. उन्मान. उन्मान म्हणजे अनुरूप. पोता को म्हणजे नातवाला, अयोग्य व्यक्तीला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जी व्यक्ती जशी आहे त्या मानाने त्या व्यक्तीशी बोलणं चालणं करावं. अयोग्य व्यक्ती हिऱ्याचं गिऱ्हाईक नाहीये. त्याच्या पुढ्यात हिऱ्याचं गाठोडं सोडण्यात काय अर्थ आहे किंवा काय हाशील आहे. अज्ञानाला सामान्य व्यवहारही कळत नाही. त्याच्या पुढ्यात ज्ञानचर्चा करून काय उपयोग आहे. म्हणून मनुष्याने व्यक्तीची समज पाहून तिच्याशी बोलावं. आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी आणि ह्या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. ज्याची असेल समज ते वढे शब्द तसा बोलावा, अज्ञानी जो असेल त्या पुढे ज्ञान हिरा न उघडावा. ज्याची असेल समज ते वढे शब्द तसा बोलावा, अज्ञानी जो असेल त्या पुढे ज्ञान हिरा न उघडावा. ज्याची असेल समज ते वढे शब्द तसा बोलावा, अज्ञानी जो असेल त्या पुढे ज्ञान हिरा न उघडावा.